डबल 1 2 1 2 3 स्टार्ट. यार हात लागला. गाईज आत्ताचा जो आंबा होता तो भरपूर वर होता, तो हाताला पोहोचलाच नाही, त्यामुळे मिशन फेल गेलेलं आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे मागं जेवढे झाडं बघताय तुम्ही, आंबा आहे, आमराई आहे, केशर आहे, त्यानंतर विविध प्रकारचे आंब्याचे झाडं आहेत. बरेचसे आंबे आम्ही काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी टोपलं भरलेलं आहे. पोतं भरायचं टार्गेट ठरवून आलेलो आहे आज शेतामध्ये. हा ब्लॉग कंप्लीट करायचा आहे. तर तुम्ही बघत राहा. आता पुढं जांभळं पण काढायचे थोडेसे. सो स्टे ट्यून्ड गाईज. पार्टनर इन क्राईम आमचा आंब्याच्या झाडावर चढत आहे, प्रयत्न करतो ॲटलिस्ट. आणि जबरदस्त आंबा काढलेला आहे. या ठिकाणी वरचा आंबा काढण्याचं मिशन फेल झालेलं आहे. आम्ही या आंब्याच्या झाडावर, तर मित्रांनो आता झाडावर चढून झाडावरचे आंबे काढण्याचं मिशन ठरवलेलं आहे. मी झाडावर चढणार आहे. आंबा खूप वर्षांनी मी झाडावर चढणार आहे. तर आय होप की बारका पडलंय जा, नुकसान होऊ नये. सो काढला टाक. काउंट. यार लय जोश मध्ये नको चलू. सो हिअर इज द सेकंड काउंट. हाडा इथल्या हाडावर हाड मांडण्यासारखे नाही, करंजातले मोठे झाड आहेत हाड मांडण्यासारखे. ही काय इथून पाहू शकता. पेशन्स, हॅव पेशन्स मॅन, हॅव पेशन्स. बाबा फाटा ही आहे. फाटा कमकुवत नाहीये मित्रांनो. आंबा थोडा लांब आहे, एखादी काठी पाहिजे होती. घे अरे घे. आला टाक खाली. टॅक्टिक्स वापरले फक्त. टाक की खाली. कॅच कुठं मऊ माती ही पाऊस पडले. इथे एक आहे. येणार तिनं आहे लय लांब आहे. फिरून आला. दिद तर काही बाय बस का व्लॉग ऊन लागायला रवले. हो कर ना कट. तर मित्रांनो व्लॉगिंगमध्ये पुढची गोष्ट मी तुम्हाला दाखवत आहे ती आहे शेतातली विहीर. या विहिरीची मोटरिंग वगैरे केलेली आहे पाणी काढण्यासाठी, शेताला देण्यासाठी. ते तुम्ही मोटरचे पाईप टाकलेले बघू शकता. ते विहिरीत खोलवर गेलेले आहेत. विहिरीत आत्ता पाणी खूप खोलवर गेलेलं आहे. अख्खा उन्हाळा संपलेला आहे, पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे. हळूहळू झऱ्याला पाणी यायला सुरुवात होईल, कारण पाऊस पडून जास्त दिवस नाही झालेले, 3च दिवस झालेले आहे. तर ही विहीर, ह्याचा पूर्ण आवाका तुम्ही बघू शकताय. खूप मोठी आहे, जबरदस्त विहीर केलेली आहे एकदम. तर मित्रांनो विहिरीकडून फटका मारून आल्यानंतर आम्ही जांभळं पाडलेले आहेत, जांभळं गोळा केलेत. हे जांभळाचं झाड तुम्ही माझ्यावर बघू शकताय, काठीने जांभळं पाडलेत. जांभळं लय मोठे गोळा केलेत. जांभळं सोबत लिंबूसुद्धा गोळा केले. तुम्ही ह्या टोपल्यात बघू शकताय माझ्यासोबत जांभळं मीच पाडलेले आहेत. गोळा फक्त मी नाही केलेले. गोळ्या आमचे मित्र सोहमराणे यांनी जांभळं गोळा केल्याचं काम केलेलं आहे. तिकडे आहेत सोहमराणे, अजूनही थोडेफार जांभळं पाडत आहेत, कारण त्यांना जांभळाची चुटूक लागलेली आहे. जांभळं जे इतके गोड आहेत, इतके भारी आहेत की आता हे जांभळं सोडून जाऊ वाटाणा गेले.